हाय एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे गीतांजली आणि हा मेकअप लुक घेऊन आलेले आहे मी आज तुमच्यासाठी 5 ते 7 मिनिटामध्ये होणारा मेकअप लुक. तुम्ही जर बिगिनर्स आहे, तुमच्याकडे जास्त प्रोडक्ट नाही, तर तुम्ही इझिली हा मेकअप लुक क्रिएट करू शकता. फर्स्ट मी घेतलेला आहे गुड वाईबचं टोनर. यानं काय होतं, आपल्या पोर्सना मिनिमाइज करतं हे आणि आपल्या फेसला हायड्रेशन प्रोव्हाइड करतं. तुम्ही स्किन केअरमध्ये पण इन्क्लूड करू शकता हा प्रोडक्ट. नंतर मी घेतलेला आहे पाऊंडचं लाईट मॉइश्चरायझर जेल. जर तुमची स्किन एक्स्ट्रा ऑइली आहे तर तुम्हाला समरमध्ये हेच यूज करायला पाहिजे. जेल बेस मॉइश्चरायझर असतात ते आपल्या स्किनला जास्त असं ऑइली करत नाही आहेत. त्यामुळं हे खूप बेस्ट आहे समरसाठी. जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्ही हे यूज करू शकता. आणि जर तुमची ड्राय स्किन आहे तर पाऊंड्समधलं दुसरं व्हर्जन पण आहे, ते तुम्ही परचेस करू शकता. आणि तुम्ही बघू शकता बिलकुल ऑइली फेस नाही करत. जर तुमची ऑइली, माझी तर कॉम्बिनेशन स्किन आहे त्यामुळं मला कोणतंही चालतं. सो नंतर मी घेतलेला आहे डे मेकअप लुक करणार आहे मी आजचा, म्हणून मी घेतलेला आहे सनस्क्रीन. जर तुम्ही नाईट मेकअप लुक करत आहे तर तुम्ही हे स्किप पण करू शकता. सो हे माझं न्यू परचेस आहे. हे डर्माकोचं सनस्क्रीन आहे आणि खूप खूप छान आहे. एकदम इझिली ब्लेंड होतं फेसमध्ये आणि व्हाईट कास्ट बिलकुल देत नाही आहे. तुम्ही बघू शकता किती इझिली ते ब्लेंड होतं आहे. सो नंतर मी घेतलेला आहे NYBAचं प्रायमर, जे की खूप छान आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. तुम्ही हे अगर बिगिनर आहे तर तुम्ही हे खरंच बाय करू शकता. आणि मी ते लावत आहे माझा जो टी झोन असतो एरिया, जिथे जिथे आपल्याला पोर्स असतात तिथे तिथे हे यूज करायचं असतं आणि चांगल्या प्रकारे ते ब्लेंड करायचं आहे. इतकं स्मूथ फील होतं ना हे लावल्यानंतर. आणि तुम्ही प्रायमर बिलकुल पण मतलब स्किप नाही करू शकत, तुम्हाला हे लावावंच लागेल. नंतर मी घेतलेलं आहे इनसाईड कॉस्मेटिकचं जे कन्सिलर पॅलेट आहे. जर तुम्ही बिगिनर आहे ना तर हे एक पॅलेट घेतलं तर तुमचं खूप अर्धं काम होतं ह्याच्यामध्ये. सो अफोर्डेबल आहे आणि त्याच्यामधलाच ऑरेंज कलर करेक्शन मी करणार आहे. जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे तिथे तिथे मी यूज करत आहे आणि फिंगरच्या हेल्पनंच ते मी लावत आहे. आजचा मेकअपमध्ये बिलकुल मी जास्त ब्रशेसचा यूज केलेला नाही. तुम्ही बघू शकता मी जे बोटाने आहे त्याला ब्लेंड करत आहे. आणि जेव्हा आपण कलर करेक्शन यूज वापरतो तेव्हा ते पूर्ण ब्लेंड नाही आहे करायचं, ते थोडंसं फेसवर राहिलेच पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता फिंगर्सनेच किती चांगल्या प्रकारे ते ब्लेंड झालेलं आहे. सो फाउंडेशनसाठी मी घेतलेलं आहे मेबलिनचं टिंट फाउंडेशन, जे की लाईटवेट फेसमध्ये जास्त असा हेवी लुक देत नाही आहे. कवरेज चांगली आहे, नाही असं पण नाही आहे, पण फुल कवरेज देत नाही आहे. पण बिगनर्स आहे तर इझिली ब्लेंड होतं. आणि आजच्या मेकअप लुकसाठी मी ब्युटी ब्लेंडर यूज करते. त्याला चांगलं पाण्यामध्ये डीप करून स्क्वीज आउट करून घेतलेलं आहे पूर्णपणे. आणि नंतर आपल्याला ब्युटी ब्लेंडर यूज करायचं आहे. ड्राय ब्युटी ब्लेंडर कधीही यूज करायचा नसतो. सो तुम्ही जर बिगिनर आहे तर ब्युटी ब्लेंडरनेच तुम्ही आपला मेकअप बेस सेट करू शकता. खूप इझी जातं आणि तुमचा जो बेस आहे इवन दिसतो. ब्रशने थोडासा, ब्रश जर तुमचा एकदम ड्रग स्टोअरवाला असेल तर तो थोडासा ब्रशचं ते फेसवर दिसतं. म्हणून तुम्हाला जर तुम्ही बिगिनर्स आहे तर खरंच तुम्ही हे यूज करून बघा. आणि नंतर मी फाउंडेशन थोडंसंच घेतलेलं आहे आधी आणि डॉट डॉट करून माझ्या पुऱ्या फेसला लावत आहे. आणि खरंच रुटीनला हे फाउंडेशन बेस्ट आहे. आणि नेकला बिलकुल विसरायचं नाही, कानाच्या मागे आणि नेकला बिलकुल विसरायचं नाही, नाहीतर अनइवन स्किन दिसते. काही जणी मी बघत असते जेव्हा मी लग्नामध्ये पार्टीमध्ये जाते तेव्हा नेक ते आणि कानामागचा जो एरिया तो फाउंडेशन नसतं, तिथं काहीच लावलेलं नसतं, तर ते खूप बेकार दिसतं. म्हणून कधीही आपला नेक आणि फेस अनइवन नाही दिसला पाहिजे, ते खूप बॅड इम्प्रेशन पाडतं. म्हणून चांगल्या प्रकारे आपल्याला ते ब्लेंड करायचं आहे, सगळीकडे पूर्ण असं लावायचं आहे. आणि तुम्हाला असं मी सांगेन की तुम्ही कोणतीही स्टेप पूर्ण प्रॉपर केली ना, मेकअप खूप छान होतो. सो तुम्ही बघू शकता फक्त 1 पंपमध्येच किती छान असा ड्यूईसा फेस झालेला आहे माझा. सो थोडंसं इनफ नव्हतं, म्हणून मी जिथे जिथे मला कव्हरेज अजून पाहिजे होती तिथे ते मी तेवढंसं अजून लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती फेस ग्लोई दिसत आहे. आणि हे आहे माझं अल्टिमेट फेवरेट अर्थ रिदमचं चिक टिंट. याचा जो शेड नंबर आहे तो ब्रँडी करून आहे काही तर, आणि खूप छान आहे. मला रुटीनला यूज करायला खूप आवडतं. मी जेव्हा पण कुठे बाहेर जाते, नो मेकअप लुक करते, तेव्हा मी हे यूज करते. एकदम लाईट याचा टिंट आहे, जास्त असं दिसत नाही. जर तुम्हाला मेकअप जास्त करायला आवडत नाही, तुम्हाला ब्लश जास्त पावडर ब्लश आवडत नाही, तर तुम्ही हे यूज करू शकता. डेफिनेटली ट्राय करा, तुम्ही रिग्रेट नाही करणार.
आणि नंतर मी घेतलेलं आहे कॉम्पॅक्ट, जे की आहे मेबलिनचं. आजचे जे प्रोडक्ट मी यूज केलेलं आहे, जे मी कायमच यूज करते तेच मी यूज केलेलं आहे, ते इन्क्ल्यूड केलेलं आहे त्या मेकअपमध्ये. आणि मला हे दाखवायचं होतं की जे अफोर्डेबल प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये पण खूप छान मेकअप होतो, कमी वेळेत होतो. फक्त टेक्निक एकदा आली ना, ते बेस खूप छान होतो. सो तुम्ही बघू शकता मी ड्रॅग नाही आहे करत. असं जेव्हा आपण प्रोडक्ट ड्रॅग करतो तो आपण बेस लावलेला पण थोडा अनइवन होतो, म्हणून तुम्हाला फक्त असं टॅप टॅप करून ते पावडर यूज करायचं आहे आपल्या फेसवर. सो तुम्ही बघू शकता किती चांगला त्याचा कव्हरेज आहे. तुम्ही जर जास्त फाउंडेशन वापरायचं नसेल तर फक्त तुम्ही स्किन केअर करून डायरेक्टली हे कॉम्पॅक्ट वापरलं तरी चालेल. खूप छान आहे, रुटीनला खूप छान आहे. माझं फेवरेट हे पण आहे. आणि नेकला बिलकुल विसरायचं नाही आहे आणि टॅप टॅप प्रोडक्ट करायचं आहे, ड्रॅग बिलकुल करायचं नाही आहे. सो ह्याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो 220 आहे. आणि नंतर मी घेतलेला आहे ब्लश पॅलेट, जिथे तुम्हाला हायलायटर 2 मिळतात. स्विस ब्युटीचा हायलायटर पॅलेट आहे. तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही खरंच हे पॅलेट यूज करू शकता. अफोर्डेबल रेंजमध्ये बेस्ट आहे. कॉन्टोर शेड थोडा ह्याच्यामध्ये इतका पिगमेंटेशन नाही आहे त्याचं. सो जिथे जिथे आपण हायलायटर यूज करतो, फॉरहेड एरिया, आपला क्यूपिड बोन्स आणि नोज आणि चिन, इथं मी चांगल्या प्रकारे लावत आहे. आणि इतकं पण असं छान असं हायलायटर आहे म्हणणार नाही मी, पण ठीक आहे. जास्त तुम्हाला हायलायटर पसंत नाही आहे तर तुम्हाला ते इनफ आहे. आणि चंकी पार्टिकल्स पण नाही आहे त्यामध्ये. आणि ब्लश मी यूज केलं तर पण पता नाही का माझं ते शूटच झालं नाही. त्याच्यामध्ये जे फर्स्टला होतं ते मी ब्लश यूज केलेलं होतं. सर नंतर मी घेतलेलं आहे आयब्रो पेन्सिल, जे की फक्त 60 रुपयेचं आहे. सो हे फक्त आणि फक्त 60 रुपयेचं आहे. तुम्ही बिलीव नाही करणार, खरंच खूप छान आहे प्रोडक्ट हे. रुटीनला तुम्हाला आयब्रो पेन्सिल कोणती पाहिजे असेल तर डेफिनेटली हे ट्राय करू शकता तुम्ही. आणि मी आज जास्त काही फील करणार नाही आहे, कारण नो मेकअप लुकमध्ये जास्त हेवी आयब्रोज मला आवडत नाहीत, म्हणून मी थोडंच लाईट करत आहे. आणि स्पूली ब्रशच्या हेल्पनं मी त्याला व्यवस्थित कोम्ब आउट करत आहे. आणि नंतर मी आजचा जो मेकअप लुक केलेला आहे फक्त 1 आयशॅडो यूज केलेला आहे, जे की मी ब्राऊन आयशॅडो यूज केलेला आहे. आयलिडवर चांगल्या प्रकारे मी ब्लेंड आउट करून सोडलेला आहे. फक्त आजचा हा आय मेकअप लुक आहे, जास्त काही केलेलं नाही आहे मी. आणि आयब्रो बोनवर हायलायटर लावायला विसरलेले, तिथे पण मी लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता हायलायटर छान आहे, जास्त असं गॉडी पण नाही आहे. आणि नंतर मी मस्कारा यूज करते, जो की मला बिलकुल पसंत नाही. वॉटरप्रूफ तर नाही आहेच तो, अफोर्डेबल आहे, रुटीनला ठीक आहे, पण त्याचं जे बॉन्ड आहे ते क्लमझी आहे. पूर्ण असं प्रोडक्ट त्याच्याबरोबर येतं आणि ते बिगनर्सना तर चांगलं नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही मेबलिनचं जे मस्कारा आहे तो घेऊ शकता, छान आहे तो पण, मी यूज करते तो पण. आणि नंतर मी घेतलेला आहे लिप लायनर करायला, स्विस ब्युटीचं लिप लाईन. ह्याचा जो शेड आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या प्रोडक्टची लिंक देईन, तिथे बघू शकता तुम्ही. आणि लिप लाईन केल्याशिवाय मी कधीच लिपस्टिक लावत नाही. तुम्ही बघू शकता थोडीशी आयडिया येते आपल्याला, लिपस्टिक आपली इकडे तिकडे होत नाही. आणि जी ही लिपस्टिक आहे ती आहे इनसाइड कॉस्मेटिकची लिपस्टिक. आणि याचा जो शेड आहे वाईल्ड कार्ड 08. आणि मला खरंच डेली रुटीनला ही लिपस्टिक खूप आवडते. आणि तुम्ही बघू शकता किती छान लिपस्टिक शेड आहे हा. नॅचरल थोडासा पिंकिश आहे, पण ते जे आउटलाईन केलेलं आहे मी त्याच्यामुळं ते थोडंसं ऑम्ब्रॉय इफेक्ट देतो तो. सो मला खूप आवडतं लिप लाईन नंतर लिपस्टिक लावायला. नंतर आपली बारी येते जो मेकअप केलेला आहे तो सेट करायचा. तुम्ही बघू शकता सेट मेकअप करायच्या आधीच माझा किती फेस ग्लोई दिसतो. सो जेव्हा पण तुम्ही मेकअप फिक्सर यूज करता तो थोडासा लांबूनच स्प्रे करायचा आहे, तो इवन लागतो आपल्या फेसला. आणि खरंच छान आहे हे जे फिक्सर आहे, मास्क आहे आणि अफोर्डेबल आहे. तुम्ही बिगिनर्स आहे तर खरंच हे ट्राय करू शकता. तर माझा मेकअप लुक झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती ग्लोई 5 ते 7 मिनटामध्ये मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. तुम्ही हा ॲज अ गेस्ट मेकअप लुक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.